नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 7 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. यातील पहिला प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये करण्यात आलेल्या नियुक्त्यानुसार महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे जिष्णू देव वर्मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 6 मार्च 2026 रोजी केलेल्या फेरबदलात तेलंगणाचे राज्यपाल आणि त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपण नियुक्त्या बघू. 6 मार्च 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या नियुक्त्या आणि बदल्या जाहीर केल्या. त्याची यादी ही आहे. तर केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे आता तामिळनाडूच्या राज्यपालाची जबाबदारी पार पाडणार आहेत. नायब राज्यपाल करविंदर गुप्ता हे आता हिमाचलचे राज्यपाल असतील. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तरनजीत सिंग संधू यांची दिल्लीचे नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. हे आता आपण पाहिलं. नंदकिशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी आता पश्चिम बंगालचे राज्यपाल असतील. लेफ्टनंट जनरल निवृत्त सय्यद हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे एक महत्त्वाचं अपडेट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये भारताच्या पहिल्या नदी मार्गावरील दीपगृहांची पायाभरणी कोठे करण्यात आली? दीपगृह म्हणजे लाईट हाऊस. तर याचं योग्य उत्तर आहे गुवाहाटी, आसाम. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 5 मार्च रोजी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी 4 मार्गावरील दीपगृहांची पायाभरणी केली. भारतातील अंतर्देशीय जलमार्गावरील ही पहिलीच दीपगृह पायाभूत सुविधा आहे. पुढील प्रश्न बघू. इंडियन कल्चर पोर्टल 2.0 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या AI संचालित चॅटबॉटचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारती. सांस्कृतिक मंत्रालयाने लॉन्च केलेल्या इंडियन कल्चर पोर्टल 2.0 आवृत्तीमध्ये भारती नावाचा AI चॅटबॉट आहे, जो भाषिणी प्लॅटफॉर्मशी जोडलेला असून 22 भारतीय भाषांमध्ये प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भारती. पुढील प्रश्न बघू. IBM ने प्रगत AI विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या शहरात संगम इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बंगळुरू. IBM ने बंगळुरू येथे इंडिया सिस्टीम डेव्हलपमेंट लॅब ISDL च्या कॅम्पसमध्ये पहिले संगम इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर सुरू केले. याचा उद्देश भारताला प्रगत इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग आणि AI विकासाचे जागतिक केंद्र बनवणे हा आहे. याचं योग्य उत्तर आहे बंगळुरू. हुरून ग्लोबल लिस्ट 2026 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुकेश अंबानी. 5 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या हुरून ग्लोबल रिच लिस्ट नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांची 9.8 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मुकेश अंबानी हे लक्षात ठेवा. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे आहेत. पुढील प्रश्न बघू. कुष्ठरोग सार्वजनिक आरोग्याची समस्या म्हणून नष्ट करणारा अमेरिका खंडातील पहिला देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे चिली. जागतिक आरोग्य संघटनेने मार्च 2026 मध्ये अधिकृतपणे जाहीर केले की चिलीने कुष्ठरोग नष्ट केला आहे. हे यश मिळवणारा चिली हा अमेरिका खंडातील पहिला आणि जागतिक स्तरावर दुसरा देश आहे. तर पहिला देश होता जॉर्डन, त्याच्यानंतर हा आहे चिली. तर पुढील प्रश्न बघू आपण. SBI जनरल इन्शुरन्सने त्यांच्या चुनिये भरोसा अपनोसा या मोहिमेसाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पंकज त्रिपाठी. मार्च 2026 मध्ये SBI जनरल इन्शुरन्सने अभिनेते पंकज त्रिपाठी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली असून आरोग्य विम्यावर लक्ष केंद्रित करणारी ही एक मोहीम आहे.
पुढील प्रश्न बघू. शिकागो विद्यापीठाचा ॲल्युमिनी अवॉर्ड फॉर प्रोफेशनल अचीवमेंट मिळवणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे के.व्ही. सुब्रमण्यम. भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर के.व्ही. सुब्रमण्यम यांना शिकागो विद्यापीठाने या पुरस्काराने सन्मानित केले. 1941 मध्ये हा पुरस्कार सुरू झाल्यापासून हा पुरस्कार मिळवणारे भारतीय हे पहिले अर्थतज्ञ आहेत के.व्ही. सुब्रमण्यम. हा अवॉर्ड आहे ॲल्युमिनी अवॉर्ड फॉर प्रोफेशनल अचीवमेंट. पुढील प्रश्न बघू. बार्सिलोना येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 ची मुख्य संकल्पना काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे द IQ एरा. मार्च 2026 मध्ये स्पेन मधील बार्सिलोना येथे पार पडलेल्या या जागतिक कार्यक्रमाची थीम आहे द IQ एरा, जी AI आणि प्रगत कनेक्टिव्हिटीच्या एकत्रीकरणावर आधारित होती. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये दिल्लीच्या नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचे ऑप्शन्स आहेत विनय कुमार सक्सेना, तरनजीत सिंग संधू, जिष्णू देव वर्मा आणि शिव प्रताप शुक्ला. तर मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईडला सबस्क्राईब करा. धन्यवाद.